हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 25वा हप्ता लाडक्या बहिणींनो याबद्दलची मोठी अपडेट आलेली आहे. खुशखबर आलेली आहे. लाडक्या बहिणींनो वितरणाचा GR कालच प्रसिद्ध झालेला आहे. काल इव्हिनिंगच्या कालावधीमध्ये GR प्रसिद्ध झालेला आहे. लाडक्या बहिणींनो तुम्हाला जुलै महिन्याचा जो हप्ता येणाऱ्या 3 ते 4 दिवसांमध्ये तुमच्या अकाउंटला क्रेडिट होणार आहे. मग तो हप्ता जो आलेला आहे तो 1500 रुपयाचा आहे की 3000 रुपयाचा आहे. सोबतच KYC बाबत मोठी अपडेट आलेली आहे. सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. सगळा GR सुद्धा वाचून दाखवणार आहे की कोणत्या महिन्याचा नेमका GR आहे आणि किती पैसे भेटणार आहे. सगळंच तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. चला तर मग लाडक्या बहिणींनो व्हिडिओला सुरुवात करूयात. बघा लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 26-27 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबत कालचा आहे बघा 12/8/2026 12/8/2026 सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत हा GR प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. आणि हा GR लाडक्या बहिणींनो जुलै महिन्याचा म्हणजे 25वा हप्ता याबद्दल आहे. आणि बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला इथे दिसेल सुद्धा की माहे जुलै 2026 महिन्याचा आर्थिक लाभ अनुसूचित जाती घटकांपर्यंत पात्र लाभार्थी महिलांना अदा करण्यासाठी 319 कोटी 53 लाख इतका प्रशासकीय निधी मंजूर करण्यात आलेला आहे. म्हणजे आता लाडक्या बहिणींनो आपल्याला किती मिळणार आहे? फक्त आणि फक्त 1500 रुपये भेटणार आहे. 3000 रुपये भेटणार नाही. बट आपण इथेच थांबणार नाही लाडक्या बहिणींनो. आपण सरकारकडे मागणी करणार आहोत की रक्षाबंधनानिमित्त लाडक्या बहिणींना जो ऑगस्टचा हप्ता आहे तो सुद्धा याच महिन्यामध्ये द्यावा, वितरित करावा, याची सुद्धा आपण सरकारकडे मागणी करतो. तुम्हाला काय वाटतं? सरकारने निधी हा या ठिकाणी मंजूर करून दिलेला आहे, तर बरोबर आहे का की योग्य आहे का की सरकारने रक्षाबंधनाच्या पूर्वी हे 1500 रुपये तुम्हाला द्यायला पाहिजे होते? नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा. त्यानंतर लाडक्या बहिणींनो, जर काल GR प्रसिद्ध झालेला आहे तर वितरण कधी होऊ शकतं? तर बघा आज आणि उद्या 2 दिवस आपल्याकडे आहे. मला वाटत नाही की आज वितरण होईल. मला असं वाटतं लाडक्या बहिणींनो, कारण की वितरणाला कमीत कमी 3 दिवस लागतात. बरोबर, आज झालं आणि कधी झालं, उद्या झालं 13 आणि 14. 15ला काय असणार आहे? सुट्टी असणार आहे. 16ला संडे असणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, जे वितरण आहे ना ते 17, 18, 19 या 3 दिवसांमध्ये होऊ शकतं. पण आता घाबरायची गरज नाही आहे. आपला हा जो GR आहे तो प्रसिद्ध झालेला आहे. त्यामुळे लाडक्या बहिणी ज्या पात्र लाभार्थी आहे, ज्यांना जुलै महिन्याचा हप्ता जून महिन्याचा हप्ता भेटलेला आहे, त्या बहिण्यांना जुलैचा हप्ता भेटणार म्हणजे 25वा हप्ता भेटणार. तुम्ही नक्की कमेंट बॉक्स मध्ये मला कमेंट करा लाडक्या बहिणी, तुम्हाला 24वा हप्ता म्हणजे जून महिन्याचा हप्ता भेटला का? आणि सोबतच ज्याही लाडक्या बहिणी अशा आहेत की ज्यांनी 3000 रुपये पाहिजे रक्षाबंधनानिमित्त, त्यांनी सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा की 28 तारखेपर्यंत आम्हाला ऑगस्टचाही हप्ता द्यावा, है ना? तर चला लाडक्या बहिणींनो, न्यूज पण बघून घेऊ. लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, हप्त्यासाठी सरकारचा मोठा निर्णय, शासन निर्णय जाहीर म्हणजे GR प्रसिद्ध झालेला आहे, है ना? बघा, महायुती सरकारने सुरू केलेला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण केवळ आर्थिक मदत नाही तर अनेकांच्या जगण्याचा आधार आहे. या योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या पैशामुळे अनेकांच्या संसाराला हातभार लागतो. राज्यातील लाखो महिला या योजनेचा लाभ घेतात. मात्र जुलै महिन्याचा लाभ अद्यापही लाडक्या बहिणींना मिळाला नाहीये. हप्त्याकडे डोळे लावून बसलेल्या लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे, कारण राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतलेला आहे. 12 ऑगस्ट 2026 रोजी शासन GR प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. तो GR लाडक्या बहिणींनो कोणत्या महिन्याचा आहे? जुलै 2026 म्हणजे 25वा हप्ता. तुमच्यापैकी कोणत्या बहिणींना 24वा हप्ता भेटलेला आहे? नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. आणि लाडक्या बहिणींनो, याच महिन्यामध्ये आपल्याला 26वा हप्ता सुद्धा भेटावा याची आपण मागणी सरकारकडे करतोय. आणि याच्या माध्यमातूनच सरकारने लवकरात लवकर जो 26वा हप्ता आहे तो ऑगस्टच्या 28 तारखेपर्यंत म्हणजे रक्षाबंधनानिमित्त लाडक्या बहिणींच्या अकाउंटला क्रेडिट करावा किंवा त्याचा GR सुद्धा आणावा याची मागणी करतोय. बघा, खुशखबर आहे लाडक्या बहिणींनो, GR प्रसिद्ध झालेला आहे. GR प्रसिद्ध झालेला आहे. आणि हो, अजून KYC बाबत सुद्धा याच्यामध्ये अपडेट अशी आहे की येणाऱ्या काही दिवसांमध्ये तुम्हाला असं सांगण्यात येत आहे की KYC बाबत सुद्धा सरकार मोठा निर्णय घेणार आहे आणि त्याच्या माध्यमातून लाडक्या बहिणींनो तुमची KYC सुद्धा कंप्लीट केली जाणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत या व्हिडिओला पोहोचवा. खुशखबर त्यांना द्या. आणि याच्या माध्यमातून आता जो येणारा रक्षाबंधन आहे तो सुद्धा तुमचा चांगला जाईल. आता इथे थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओ मध्ये.